दशावताराच्या बद्दल त्याचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला त्याच्यानंतरच खूप उत्सुकता होती आणि आता प्रज्ञा म्हणाली की तुम्ही जी भूमिका घेता त्याचं सोनं करता. तर हे कसं काय तुम्हाला जमतं? नाही, ते आधी ठरवत नाही आपण याचं सोनं करूया म्हणून. पण मी मी सगळ्यात जास्ती मी घाबरलेला म्हणावं की असुरक्षित कुठल्याही कलाकारासारखा मीही असतो. म्हणजे त्याला त्या व्यक्तिरेखेचं, त्या भूमिकेचं काही सोनं म्हणण्यापेक्षा काय करता येईल, काही कशी आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, त्याचा एक आकार स्वतःच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो मी. तर ती कधीही कुठलाही कलाकार सांगेल की आधी ती तुमच्या डोक्यात तयार होते, मग हळूहळू तुमच्या शरीरात, वाणीत याच्यातनं उतरते, एक्सप्रेशनमधनं, आविष्कारामधनं उतरते. तसं उतरवायचा प्रयत्न असतो. आणि मला स्वतःला असं अगदी सांगावंसं वाटतं की प्रांजळपणे की दरवेळेला काही नवं, काही चांगलं, वेगळं आणि आव्हानात्मक करायला मला आवडतं. दरवेळेला तसं मिळतंच असं नाही. तर तशी ही दशावतारातली भूमिका मला असं वाटतं की सुबोध खानोकरनी लिहिलेल्या मला मिळाली. कारण दशावतार या प्रकाराबद्दल कोकणी माणसाचे रोल्स ह्याच्या आधी मी केले होते. नारबाची वाडीमध्ये केला होता. त्याच्यानंतर एका सिनेमात मी अशोक सराफच्या वडिलांचा रोल केला होता. त्यामुळे गोव्याचं होतो. म्हणजे कोकण गोवा बॉर्डरमधला माझं नाव पै होतं त्याच्यात. अशोकचा बाप होतो मी त्याच्यात. मर्डर मिस्ट्री वगैरे आणि विटी दांडू म्हणून सिनेमा होता. असे कोकणात बरेच केलेले आहेत. पण या सुबोध खानोलकरच्या सिनेमामध्ये दशावतार या प्रकाराबद्दल मला खरं सांगायला फार बरं नाही वाटत, पण मला कमी माहिती होती, ऐकीव होती माहिती, की या निमित्ताने मला हा जवळजवळ 800 वर्ष जुना असलेला आपला त्याला परंपरा आहे, तर तो प्रकार मला कला प्रकार मला बघायची संधी मिळाली. तर सांगायचं मुद्दा की तसं मला असं वाटतं की दरवेळेला काही नवेपणा. अशी कोणती भूमिका आहे की असं काय आहे की जे तुम्हाला इतक्या वर्षांपासून खुणावते, जे करायचे पण जे अजून तुमच्याकडे आलंच नाही तुमच्या वाट्याला? असं नाही, असं ठरवून नाही येत ते. तुम्हाला ती असं वाटतं की आता इतक्या झाल्या, आता ह्याच्यापेक्षा नवीन काय मिळणार आहे, असं म्हणता म्हणता ही कला ही मिळाली. बाबुली माझं नाव आहे याच्यात, दशावतारातली बाबुली मिळाली. मग मला लक्षात आलं ते वाचल्यावर आणि सुबोधकडनं ऐकल्यानंतर आणि त्याच्या एकूण त्याच्या सगळ्या शेड्स त्याच्या छटा मिळाल्या की हे असं आपण केलेलं नाही आहे. तर दरवेळेला असं होतंच. म्हणजे आपण आता सगळं करून झालं आपलं असं नाही होत. गुरु, म्हणजे मला तुझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी सिनेमातलं गीतकार म्हणून